आम्ही अर्ध्या मिनिटातच कुस्ती मारतोय, कारण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहे. मी 1 मिनिट बी लागत नाही, मैदानात उतरले की लगेच कोण बी उमेदवार असू दे समोर. महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरु बसवेश्वर महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या प्रचार सभेचे प्रमुख नामदार हसन मुश्रीफ साहेब, चंदगड विधानसभाचे आमदार श्री राजेश पाटील साहेब आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार, शरणो शरणार्थी. कालची सभा झाली, सगळी बघितलं ना कालची सभा, प्रचंड गर्दीची सभा. पण त्यांच्या सभेचं एक सूत्र आहे म्हणा, शरद पवार साहेबांच्या सभेत जर पाऊस पडला तर तिथला उमेदवार निवडून येतोय आणि पाऊस नाही पडला तर उमेदवार पडतोय. आता काय होणार, काल तर पाऊस पडलाच नाही, पाऊस पडला असता ठीक आहे म्हटलं असतं तुमचं सूत्र चालतंय, पाऊस पडाय नाही म्हणजे कालच उमेदवार पडला. म्हणजे कालच आम्ही कुस्ती मारली, एक मिनिट बी नाही, अर्ध्या मिनिटात कुस्ती खलास. मी आज आम्ही शिवसेनेत ना इकडं साहेबांना का सपोर्ट केलं हे फक्त मी 2 मिनिटात सांगतो. साहेबांच्या कामाचं जास्त सांगण्याची गरज नाही. साहेबांनी 5 टर्म आमदार झाले आहेत. 5 टर्म आमदार होऊन प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येकाच्या घरापर्यंत काय ना काय साहेबांनी काम केलं आहे. मग ते गटर असू देत, रस्ता असू देत, लाईट असू देत, आरोग्य असू देत, निराधार योजना असू देत, श्रावण बाळ योजना असू देत, बांधकाम कामगार योजना असू देत. साहेबांनी तर शेकडो मंदिरं बांधलेली आहेत, प्रत्येकाच्या घरापर्यंत साहेब पोहोचलेले आहेत. खरं बघितलं तर साहेबांना प्रचार करायला देखील जायला लागू नये अशी परिस्थिती आहे, तरी साहेबांना प्रचार करायला लागतं आणि साहेबांचा विकास बघून आम्ही साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. पण विरोधक काय करतायत, साहेबांच्या समोर येऊन कुस्ती लढण्याची विरोधकांच्या दम नाही म्हणून साहेबांना काय तर कुठतर अडकवायचं आणि साहेबांच्यावर कुस्ती खेळायची हे प्रयत्न करत आहेत. मी कुस्ती का सारखं म्हणते माहिती आहे, माझा दोस्त विठ्ठल दादा आमचा कुस्ती पैलवान आणि माझ्यावर जी असतात निघनोरची सगळी आमची कुस्तीची गडीच आहेत आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय मुश्रीफ साहेबांना. तर या आमच्या विरोधी उमेदवारांनी काय केलं, तुम्ही जुनं 90 शतकातला जिगर पिक्चर बघितला असणार, अजय देवगणचं त्या काळात कराटीमधलं एकदम गाजलेला पिक्चर. तो समोर कराटीला कोणतरी विरोधी आला म्हणजे तो विलन असतोय, तो पहिला फायटिंग करतोय, नंतर समोरचा जर हिरो हरला नाही तर काय तर एक अशी गोळी काढायची आणि असं फुकायचं डोळ्यात म्हणजे त्याला काय दिसत नाही आणि त्याला मारायचं आणि पाडायचं. पण डोळ्यात ती गोळी घालून बी अजय देवगण त्या समोरच्या विलनचा कसा पत्ता साफ केला, तसं तुम्ही ईडी लावा, पिढी लावा, काही लावा, तुम्हाला आता तोंड आवडतो मी माझं, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला कसं पाडायचं तसे मुश्रीफ साहेब तुम्हाला चितपट करणार म्हणजे करणारच. कालची सभा झाली, माझी आणि तुतारीवाल्याची भांडणं चालू झाली. अरे बघितलंच का म्हणला, केवढी मोठी सभा आमच्या साहेबांनी, शरद पवार साहेबांनी केवढी मोठी सभा लावली, असं झालं तसं झालं, ह्याव झालं त्याव झालं. बरं ठीक आहे म्हटलं, मी आता काय चेष्टावून सांगते, 2 वाक्य सांग म्हटलं शरद पवार साहेबांनी काय काय बोललं. अरे शरद पवार साहेबांनी काय बोललं ते सांग की, बाकीच्यांचं नको. अरे मला ते काय कळलंच नाही रे, कळलं नाही. मी तुला सांगतो काय बोलल्यात, अनेकदा तुला लक्षात ठेव म्हटलं. शरद पवार साहेबांनी सांगितलं, ह्यो जो हसन मुश्रीफ आहे ह्यो माझा पट्ट्या आहे, यानं 5 वेळा कुस्ती जिंकली आणि ह्यो उमेदवार आहे, ह्यो बच्चा आहे, याचं काय चालत नाही, याला उचलून आपटणार मुश्रीफ साहेब एवढं सांगितल्यात. आणि दुसरं काय सांगितलं, हसन मुश्रीफ साहेबांना प्रचंड मताने विजय करा. हे तुम्हाला कळलंच नाही रे म्हटलं. मी हेच बोलले शरद पवार, मी शपथ देऊन सांगतो मुश्रीफ साहेब हेच बोलल्यात, दुसरं काही बोलायला नाहीत. जर कोणाला समजलं असलं तर इथंच माझं ऑफिस आहे, उद्या येऊन सांगा, कारण मला शरद पवारांची भाषा समजते म्हणून मी सांगतोय. काही करू देत, हसन मुश्रीफ साहेब येणार, कारण तो माझा पट्ट्या आहे, मला माझ्या पट्ट्यावर विश्वास आहे, तो कुस्ती मारणार म्हणजे मारणारच. एवढं सांगितलं शरद पवार साहेबांनी, जास्त काय सांगायचं नाही. अरे मुश्रीफ साहेबांनी काय काय कामं केल्यात त्याचं एक पुस्तक काढलेलं आहे. त्या पुस्तक बद्दल बोलायचं म्हटलं तर 500 2 मिनिटं
500 पानं आहेत, 500 पानं यांनी बघणार नाहीत, 499 काढणार. कुठं काय चुकी आहे बघून सांगणार ही ते चुकलंय. अरे पुस्तक कोणाचं काढतात माहित आहे का तुम्हाला? जो काम करतो, जो विकास करतो त्याचं पुस्तक काढतात आणि तुमच्यासारख्या चुका करणाऱ्यांची क्राईम डायरी होते. पुस्तक कामाचा विकासाचं होतं आणि तुमच्यासारख्या चुका करण्याची क्राईम डायरी होती. तुमची गाळं नगरपालिकेच्या माध्यमातून गाळं घेतली, ही जागा हडपली, ती जागा हडपली, हे जर पुस्तक काढण्यापेक्षा तुमची क्राईम डायरी होणार. आता मी जास्त काय बोलत नाही, साहेब बोलणार आहेत. फक्त एवढं सांगणार, ही जी आजची सभा आहे ही प्रचार सभा नाही, ही विजय सभा आहे. साहेब निवडून आलेले आहेत हे मी आज जाहीर करतो. आणि गडिंग्लज मधनं जर 5,000चं लीड साहेबांना मिळालं नाही, हा संतोष चिक्कोडे जाहीर करतो, मी 5,000चं लीड मिळालं नाही तर मी राजकारण सोडून टाकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांची जबाबदारी आहे. 20 तारखेला घड्याळसमोरचं बटन दाबायचं, साहेबांना निवडून आणायचं, समोरच्याचं बटन खायचं, आपलं घड्याळचं बटन दाबायचं, साहेबांना निवडून आणायचं. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.